गुड मॉर्निंग. तर हा पा सकाळचा व्ह्यू किती सुंदर आहे, गावाकडचा व्ह्यू. आणि हा व्ह्यू पाहिल्याच्यानंतर अगोदर देवपूजा करून घेतली तर मन पण प्रसन्न राहतं आणि घर पण प्रसन्न राहतं. अगोदर देवपूजा करून घेतली की मग आपली पुढची कामही पटपट आवरतात. आणि असंच मग घरातलं पटकन कामावरून नाश्ता पाणी करून मग आंब्याच्या बागेत गेले होते. तर यांचं काम तर यांचं पण सकाळी सकाळी बागेमध्ये काम चालू होतं. झाडांना खोडकिडा लागतो ना, तर त्यावर औषध लावत होते काहीतरी खोडाला ब्रशने. तर झाडांची काळजी घेत होते आणि झाडाच्या खोडाजवळ जे पण गवत वगैरे झालं ते काढून घेतलं होतं. आणि झाडांना पाणी पण द्यायचं होतं थोडंसं, कारण उन्हाळ्या म्हटलं की झाडांना पाणी तर द्यावंच लागतं, नाही तर सुकून जातात. आणि ही लिंबाची बाग आहे, वरच्या बाजूने आंब्याचा बाग आणि खालून लिंबाची बाग आहे. तर सगळ्या झाडांना त्यांनी ब्रशने औषध वगैरे लावून घेतलं. तर ही फळ पण लागले चांगले, अजून पाडी नाही लागला आंबा, तर फळं लागले होते. तर म्हटलं आलेच आहे तर लिंब पण तोडून घ्यावी, कारण पिकलेले लिंब सापडले मला. आणि लिंबू पाणी बनवायला तर लागतात उन्हाळ्यामध्ये. तर घरचेच ताजे ताजे लिंब होते. किती मोठं फळ आहे. आणि मग बरेचसे लिंब तोडले पिकलेले आणि मग घरी गेले. घरी आल्याच्यानंतर मला दुपारचं जेवण बनवायचं होतं, कारण नाश्ता झाला होता, फक्त जेवण राहिलं होतं. तर मटकीला मोड आलेले होते, तर म्हटलं काय बनवायचं भाजीमध्ये, तर मटकीचीच भाजी बनवावं म्हटलं, कारण दिवसभर सगळ्यांना पातळ भाजी लागते खाण्यासाठी. तर मग मटकीची उसळ बनवली आणि मटकीला किती मोड आले. तर मग पटकन अशी भाजी बनवून घेतली आणि भाजीसोबत मटकीच्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागतात बाजरीच्या. तर बाजरीची भाकर आणि मटकीची उसळ असं बेत होता. तर खूप छान झाली होती भाजी. आणि तुम्ही पण या जेवायला. तर चला बाय.